नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. महाराष्ट्र शासनाच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव इथं उन्नती लोकसंचलित साधन केंद्र ही संस्था महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी स्थापन करण्यात आली आहे. या परिसरातील 30 ते 40 गावातून सुमारे 5000च्या आसपास महिला बचत गटाच्या कार्यकर्त्या सभासद म्हणून काम करतात. शासनाच्या बचत गटांच्या बाबतीत योजना, व्यवसाय वृद्धीसाठी कमी दरात कर्ज पुरवठा अशा अनेक योजना राबवल्या जातात. पण कोल्हापुरातील महिला आर्थिक विकास महामंडळाचे प्रमुख अधिकारी कुंदन शिनगारे यांच्यासह पेठवडगावातील प्रमुख अधिकारी आणि कर्मचारी यांनी खोची, लाटवडे, बुवाचे वाठार आणि नागावमधील महिला बचत गटातील महिलांचे आर्थिक शोषण केले आहे आणि त्यांची फसवणूक केली असून संबंधितांची योग्य ती चौकशी होऊन कारवाई करावी अशी मागणी सहयोगिता म्हणून काम करणाऱ्या वारणा महेश चव्हाण, माधुरी महादेव सावंत, मंगल प्रकाश पाटील यांच्यासह अनेक महिलांनी केली आहे. या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री, महिला आणि बालविकास मंत्री, महिला आणि बालकल्याण आयुक्त, जिल्हाधिकारी कोल्हापूर, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर, जिल्हा पोलीस प्रमुख आणि पोलीस निरीक्षक पेठवडगाव पोलीस ठाणे यांना देण्यात आले आहे. महिला आर्थिक विकास महामंडळ संचलित पेठवडगाव उन्नती लोकसंचालित साधन केंद्राने 10-15 वर्षांपूर्वी सहयोगिनी म्हणून वारणा महेश चव्हाण यांची नियुक्ती केली होती. त्यांच्याकडे खोची, लाटवडे, बुवाचे वाठार आणि नागाव या गावातील महिला बचत गटांना संस्थेत सभासद करणे, शासकीय योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवणे, कागदपत्रांची पूर्तता करणे याची जबाबदारी दिली होती. पण या संस्थेने 2 वर्षांपूर्वी बचत गटांना शेळी पालन देण्याच्या योजनेसाठी प्रत्येकी 1000 रुपये घेऊन सभासद करून घेतले होते. त्या बदल्यात 50,000 ते 1.5 लाख रुपयांपर्यंत कर्ज पुरवठा देतो असे सांगितले होते. पण ती योजना आजतागायत अंमलात आणली नाही आणि सभासदांचे पैसेही परत दिले नाहीत. 4 वर्षांपूर्वी शेतकरी सभासद करणे कामी प्रत्येकी 2000 रुपये भरून घेतले आहेत. त्याचेही आजपर्यंत कोणताच लाभ त्यांना झाला नाही. लाडकी बहीण योजना पतसंस्था काढली आहे. त्या माध्यमातून 50,000 ते 1.5 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज आणि डिव्हिडंड देण्याचे आमिष दाखवून 850 रुपये सभासद फी आकारून तीही योजना रखडली आहे. त्याचबरोबर बचत गटातील महिलांना कोंबड्या, आंबे, मनुके, सॅनिटरी पॅड, बियाणे, पशुखाद्य, देवदेवतांची पुस्तके विक्री आणि खरेदी करण्याची सक्ती केली जाते. यातून अधिकाऱ्यांनी लाखो रुपयांचा ढपला पाडला आहे. त्याचबरोबर उन्नती लोकसंचलित साधन केंद्राला बँकांकडून 60% दराने कर्ज मिळते. पण ही संस्था बचत गटांना 14% कर्ज पुरवठा करते. त्यामध्येही मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला आहे. त्यामुळे सन 2002 पासून आजपर्यंत महिला आर्थिक विकास महामंडळाचे कोल्हापुरातील प्रमुख अधिकारी कुंदन शिनगारे, वडगाव कार्यालयातील रोहिणी कांबळे, सुहास गोरे यांची सखोल चौकशी होऊन कार्यवाही करावी अशी मागणी वारणा चव्हाण, माधुरी सावंत, भाग्यश्री सावंत, कीर्ती सावंत, शिवानी सावंत, गीता माळी, आनंदी शिंदे, मंगल सावंत, मेघा सावंत, विमल चराटे, ज्योती यादव, अलका सावंत, जयश्री सावंत, मंगल लाटवडे, मंगल पाटील यांनी केले आहे. माझे नाव मंगल प्रकाश पाटील, गाव खोची. गेली 2004 पासून महिला बचत गटात आणि सर्व कार्यरत उपस्थित आहे आणि गेली 15 वर्ष झालं आणि हे सगळं काम करत आलेलं आहे. आणि मी गेली मला वाटते 5 वर्ष CMRCमध्ये मी पण काम केलं आहे. पण ज्यावेळेस आम्ही CMRCमध्ये काम केलं त्यावेळेस आमचं सगळं कार्य व्यवस्थित होतं. आणि आता सध्या म्हणजे आमचं सोयाबीनचं महिलांच्याकडनं पैसे घेतलं, शेळीपालनचं पैसे घेतलं, कुठल्याही पैसे आमचं परत आले नाही किंवा त्यांनी कुठल्याही गोष्टीचे आमची वासापूस केली नाही. शिवाय त्यानंतर आमचं
सभासद शुल्क सेवा शुल्क सेवा शुल्क घेतली आणि सांगितलं ज्यावेळेस जर एखादा गट बंद झाला तर ती आम्ही तुमची सभासद शुल्क परत देणार. म्हणजे कुठल्याच नाही आजपर्यंत एवढे सगळे जे काही कामं केली जेवढी केली त्यातलं कुठलंही आमच्या हाताशी त्यांनी आणून दिलं नाही. आणि आमच्या ज्या महिलांच्यावर जो अन्याय होतोय आमच्या ज्या महिलांच्याकडं जे संकट येतं त्या संकटाला आम्ही त्यांच्या पाठीशी उभा राहणार आहे. त्या अन्यायाला आम्ही त्यांच्या पाठीशी उभा राहून त्यांना आम्ही पाठिंबा देणार. माझं नाव माधुरी महादेव सावंत. मी नागावमध्ये राहते. आमचा गेली 20 वर्ष झालं बचत गट आहे. आमच्या गटाचं नाव प्रगती महिला बचत गट. गेले कित्येक वर्ष आम्ही या CMRC जोडलेलो आहोत आणि या CMRCला आम्ही वर्षाला सेवा शुल्क देतो. तसेच त्यांनी आम्हाला रेकॉर्ड पुरवतात पण त्या रेकॉर्डचे आमच्याकडून पैसे घेतले जातात. तर इतर गटांमध्ये इतर संस्थांचे जे गट आहेत त्या गटांमध्ये एकही रुपये न घेता पंचायत समितीचे जे गट आहेत त्यांच्या एकही रुपये न घेता त्यांना सगळ्या सुविधा रेकॉर्ड वगैरे पुरवले जाते. तसेच आमच्याकडून आम्हाला बँक प्रकरण करून पैसे पुरवतात गटाला. त्याच्यासाठी आमच्याकडून 14% व्याजदर घेतात. तर जिल्हा परिषदचे जे पंचायत समितीचे जे बचत गट आहेत त्यांना 7% व्याजदराने कर्ज पुरवलं जातं. की आमच्या बचत गटाच्या महिलांकडून माविमच्या संस्था बचत गटाच्या महिलांकडून पैसे भरपूर प्रमाणात म्हणजे व्याजदर असो इतर ह्याचे पैसे त्यांनी बरेच बचत गटातल्या महिलांकडून उकळले जातात त्यांच्यावर. तसेच आमच्या बचत गटातल्या महिलांना काही योजनांमधून मनुके विक्री म्हणा, आंबे विक्री, कोंबडीचे पक्षी विक्री, जिवंत पक्षी घ्यावे लागेल. तसेच देवी देवतांची पुस्तकं, बियाणे, चहापूड, सॅनिटरी पॅड यांची खरेदी करण्यासाठी जबरदस्ती केली जाते. बचत गट हा कशासाठी आहे? महिलांची प्रगती होण्यासाठी, त्यांना उद्योगधंदा व्यवसाय काहीतरी तुम्ही निर्माण करून द्यायला हवा आहे त्यांची, जेणेकरून प्रगती व्हावी. तुम्ही बाजारपेठ मांडल्यासारखं सगळ्या वस्तू बाजारातल्या वस्तू तुम्ही बचत गटाच्या महिलांवर लादताय आणि त्याच्यासाठी सहयोगिनींना पुढं करताय. हा एक प्रकारे आमची पिळवणूक चाललेली आहे. तसेच तुम्ही लाडक्या बहिणीची योजना आणली, त्याच्यात तुम्ही संस्था काढली, त्याच्यासाठी प्रत्येक महिलेकडून 850 रुपये सभासद म्हणून तुम्ही पैसे भरून घेतले आणि सांगितलं तुम्हाला 50,000 ते 1.5 लाखापर्यंत आम्ही बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देतो. त्याचा एकही त्या योजनेचा आमच्या कुठल्याही महिलेला लाभ मिळालेला नाही आहे. तसेच आमचे पैसेही परत मिळालेले नाही आणि सांगितलं तुमचे पैसे आम्ही 850 रुपयाच्या प्रतिवर्षी त्याचा आम्ही डिव्हिडंडसुद्धा तुम्हाला देतो म्हणून. त्या योजनेचा काहीही अंमलात आणलेली नाही. तसेच शेतकरी सभासद म्हणून सुद्धा यांनी आमच्याकडून प्रत्येक महिलेकडून 2-2 हजार फी घेतली आणि हे मोठे युनिट होणार आहे म्हणून सांगितलं आणि ह्याच्यात तुम्ही सगळ्याच महिला शेतकरी सभासद होणार आहेत. तुम्हाला त्याचेसुद्धा प्रतिवर्षी डिव्हिडंड मिळणार आहे. ही आम्हाला आमिष दाखवले त्यांनी आणि महिलांचे त्यांनी पैसे बऱ्याच पैसे त्यांनी जमा करून घेतले. ही भरपूर मोठी रक्कम त्यांच्याकडे आमची आहे. त्यांनी त्या पैशाचं काय केले आम्हाला अजूनही माहीत नाही आणि आम्ही परत मागितलं तर त्यांनी ती रक्कमसुद्धा आम्हाला परत देत नाही. गेली 4 वर्ष झाले आमचे पैसे भरून घेतलेले आहेत आणि 1 वर्ष झालं आम्ही या पैशाची परत मागणी केली आहे तरी त्यांनी आम्हाला दिलेली नाही आहे. अशा सगळ्या योजनेमधून गटातल्या सगळ्या कामकाजावरून त्यांनी आमची भरपूर फसवणूक केलेली आहे. त्याबद्दल आम्ही ह्या गटाची माविमची आणि ह्या जिल्हा परिषदेच्या कार्यकर्त्यांवर आणि जे अधिकाऱ्यांवर आम्ही खरोखर आंदोलन करणार किंवा मोर्चासुद्धा घेऊन जाणार. सरळ आम्ही यांची सगळे गट बंद पाडणार एवढंच आमचं निवेदन आहे. नाव आहे वारणा चव्हाण. मी महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा परिषद कोल्हापूर या अंतर्गत उन्नती लोकसंचलित साधन केंद्र पेठ वडगाव येथे गेली 15 ते 16 वर्ष झालं सहयोगिनी म्हणून काम करत आहे. तर हे बचत गटांच्या वरती महिला बचत गटांच्या वरती ऑफिस काम करत आहे. तर ज्या वेळेला मी जॉईन झालो त्यावेळेला आम्हाला गटांचे लिखाण करणे, रजिस्टर लिहिणे, गटांची मीटिंग घेणे, बँक कर्ज उपलब्ध करून देणे, तसेच थकीत जर असेल गट एखादा थकीत असेल तर वसुली करणे ही आम्हाला पूर्वी कामं होती. ज्या वेळेला पहिल्यापासून ज्या गावात माझ्याकडे टोटल 116 बचत गटांच्या वरती मी काम करतोय. माझ्याकडे एकूण 116 बचत गट आहेत तरी 5 गावात मी काम करतो. खोची, लाटवडे, नागाव आणि भेंडवडे आणि बुवाचोटार ही गावं माझ्याकडे आहेत.
तर या गावांमध्ये जे बचत गट चालू आहेत हे माविमा अंतर्गत चालू आहेत. तर यामध्ये महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत विविध योजना या महिलांच्यापर्यंत राबवल्या जातात. योजनांच्या नावाखाली त्यांनी शेळी पालन संस्थेकरिता प्रति महिला 1000 रुपये भरून घेतल्या आणि हे गेली 1.5 वर्ष झालं भरून घेतल्यात. 50,000 कर्ज देतो म्हणली, 14% व्याजदरानं कर्ज देतो म्हणली, तसेच डिव्हिडंड देतो म्हणली, 1 रुपया डिव्हिडंड दिलेला नाही. आता 1.5 वर्ष झालं. या टोटल 60 महिला सभासद आहेत. तसेच शेतकरी संस्थेला 2,000 प्रति महिला 20 सभासद केलेत माझे. तर ह्या शेतकरी संस्थेचे 20 सभासदांचे पैसे भरून 4 वर्ष झाले. अजूनही त्याचा 1 रुपया डिव्हिडंड नाही. 4 वर्ष झाले. सगळं महिला मला जाब विचारत आहेत. महिलांचे पैसे भरून घेतलेत, महिलांची फसवणूक झाल्या. डिव्हिडंड देतो म्हणून डिव्हिडंडच्या आमिषाखाली डिव्हिडंडच्या आमिष दाखवून महिलांची फसवणूक करून पैसे यांच्याकडून भरून घेतले. आज गेली 4 वर्ष झालं 1 रुपया महिलांना परत दिलेला नाही. काय झालंय, काय जाब विचारायला गेले की उडवाउडवीची उत्तरं देतात. तसेच लाडकी बहीण संस्था गेल्या वर्षी चालू केली. त्यामध्ये माझेच एकूण प्रति सहयोगिनी 100 सभासद करण्यात आले आणि माझे एकूण सभासद 45 सभासद आहेत. मी सगळे यांचं वातावरण बघून मी सभासद कमी केले. तरी सुद्धा मला सभासद करण्याविषयी जबरदस्ती केली की तुम्ही केलेच पाहिजे, 100 सभासद केलेच पाहिजे, असं ऑफिसने जबरदस्ती केली. त्यामध्ये त्यावेळेला त्यांना सांगितलेलं 50,000 पासून 1.5 लाखापर्यंत कर्ज देतो. आज तागात 1 रुपया कर्ज दिलेलं नाही. महिलांना डिव्हिडंड देतो म्हणले, ते सुद्धा नाही. तसेच ही संस्था आता बाकीचे जे उमेदचे गट आहेत त्यांना ना रेकॉर्ड सगळे मोफत आहेत. तसेच गटांचा व्याजदर उमेदचा 7% आहे. तसेच त्यांना सेवा शुल्क वगैरे काय कुठली फी आकारली जात नाही. एजमच्या वेळेला माविमच्या बचत गटांना 400-200 रुपये प्रमाणे फी आकारली जाते. पण मुळात हा कार्यक्रम एजमचा 30 ते 40-45 हजारचा जो निधी लागतो ह्या कार्यक्रमाला हा ऑफिसनंच खर्च करायचा आहे. पण हा ऑफिस 1 रुपया खर्च करत नाही. सगळ्या महिलांच्या बचत गटांच्याकडून प्रत्येक गटाकडून सहयोगिनीला गोळा करायला लावतात. तसंच आता जे प्रतिवर्षी गटाला 0 ते 2 वर्ष गटाला सेवा शुल्क आम्ही जे गटांना लिखाण करायला जातोय, ज्या महिलांना लिखाण करायला त्याची फी म्हणून त्यांनी सेवा शुल्क घेतात. 0 ते 2 वर्ष 1250, 3 ते 5 वर्ष 1750 आणि तिथून पुढं 2000 ते 2500, 2500 पर्यंत सेवा शुल्क आकारला जातो. तसेच महिला सभासद मला एक सांगा, सभासद फी एकदा असते का प्रतिवर्षी असते? नाही ना. पण प्रतिवर्षी ह्या महिला बचत गटांच्याकडून त्यांनी ही फी आकारणी करतात. हे कशासाठी? तर ऑफिस मोठं होण्यासाठी. कशासाठी? तर आज CMRCला एखाद्या गटाला बँकेचं कर्ज मिळालं, 5 लाख कर्ज मिळालं किंवा एखाद्या गटाला 10 लाख कर्ज मिळालं तर ऑफिसच्या खात्यावर 25 ते 30 हजार ब्यावड जमा होतोय. त्यामुळे आज ऑफिस असं बाकीचे आम्हाला कोंबड्या विकायला लावल्या, त्यामध्ये चहा पावडर विकायला लावली. आमची काय काम आहेत का? आम्हाला एक विक्रेती केलंय सहयोगिनी. मी सहयोगिनी म्हणून काम करतोय. गटाचं लिखाण करायचं, गटाचा हिशोब बघायचा, काय यांच्या वस्तू गटांच्या पर्यंत पोहोचवायला आम्हाला ठेवलंय. आम्ही काय विक्रेते आहे का? त्यांनी आम्हाला विक्रीला ठेवलंय. चहा पावडर विकायला लावली. पहिल्यांदा चहा पावडर अंगावर बसली. शेवटी चहा पावडर त्यांनी कोण खपवलं नाही कुठल्याही सहयोगिनीनं. शेवटी धूळ खात पडली, पाण्यात टाकून देण्यात आले. त्यानंतर त्यांनी पशुखाद्य युनिट केलं चालू. पशुखाद्य आणि कृषी सेवा केंद्र युनिट चालू केलं. ह्या माविमच्या अधिकाऱ्यांनी चालू केलंय. तर त्यामध्ये महिलांच्या हे पण लादण्यात आलं. महिलांना वस्तू
त्या गटांनी त्यांना सांगितलं आम्ही शोमिका महाडिककडे जाणार, नागावच्या महिला म्हटल्या. त्यानंतर त्यांनी पैसे द्यायला चालू केले वर आणि त्यांच्या मॅनेजर बोलतात काय की त्याच्यावानी आपण प्रोजेक्ट राबवूया, कशाला महिलांनी पैसे परत द्यायचे गटांना तर सांगितलेलं तुम्हाला व्याज देतो 2%, पण दिलं नाही. उलट नुसतं 5,000 देऊन टाकले. ह्या शोमिका महाडिक त्यांच्या भीतीपोटी त्यांनी देऊन टाकले. त्यानंतर विविध योजना आणल्या, पिशव्या शिवायला आणले. पिशव्या शिवायचं जे युनिट होतं त्यामध्ये पण महिलांनी पिशव्या शिवायला दिल्या. त्यामध्ये पण भरपूर मोठा घोटाळा केलेला आहे. त्यामध्ये बाबींचे 2 अधिकारी लाचलुचपत विभागाला वैष्णवी पाटील यांनी धरलेले आहेत. त्यामध्ये त्याचा पण पुरावा लाचलुचपत अधिकारी वैष्णवी पाटील यांना सविस्तर सगळी माहिती विचारू शकताय. तसेच हे बचत गटाला जर 5 लाख ते 10 लाख कर्ज मिळालं तर 25 ते 30 हजार रुपये ऑफिसच्या खात्यावर पेआउट जमा होतंय. आता मध्ये पक्षी चहा पावडर विकायला लावली, महालक्ष्मीची पुस्तकं विकायला लावली, चुली विकायला लावल्या, तसेच आंबे विकायला लावले. आंबे आणले 500 रुपये 1100 रुपयाला पेटी विकायला लावली. 70,000 यांनी फायदा केला. एक ही आंबा सगळे जळके आंबे होते. नाबार्डच्या अधिकाऱ्यांना त्यांनी तसले आंबे खायला दिले आणि तसल्या पेट्या त्यांनी घेऊन गेले. हे सगळा काळा बाजार चालू आहे आणि त्यामध्ये ऑफिसच्या खात्यावर सगळा हे जे पेआउट होतोय, बँका ज्या पेआउट देतात, युनियन बँक असून दे, असे ज्या पेआउट देतात त्या सगळ्या ऑफिसच्याच खात्यावर. बाकीचं तुम्हाला सांगायचं म्हणजे ज्या योजना राबवतात मध्ये पक्षी विकायला आणतात कितीला? 12 रुपयाला पक्षी आणतात. तिथून खर्च किती करतात? त्याला खर्च करतात 60 ते 65 रुपये खर्च करतात आणि आम्हाला प्रत्येक गावात विक्री करायला लावतात. महिला कोण पक्षी पाळतात का सांगा? कुठेतरी एखादी मोठी पोल्ट्री असते तिथं महिला पक्षी पाळतात, पण हिने पक्षी विकायला लावले तर कोण मला एकटीला तिने 1200 पक्षी विकायला लावले. प्रति सहयोगिनी 1200 पक्षी विकायला लावतात. त्यामध्ये कोणी पक्षी घेतले नाही. शेवटी 236 पक्षी खपले. त्यानंतर जे पक्षी राहिले ते आम्ही एका ठिकाणी पोल्ट्रीत गेलो 400 पक्षी घेऊन. तिथला पुरावा आहे, भाट म्हणून आहेत त्यांनी 40 रुपयाला पक्षी मागितला. 40 रुपयाला कसा द्यायचा? ऑफिसनं तर आमच्या जबरदस्ती केली. 120 रुपयाने पैसे आणलेच पाहिजे, नाहीतर तुम्ही नोकरी सोडा. ह्या भाषेत त्यांनी बोलल्यात. आम्ही दुसरी सहयोगिनी भरतो का? कशाबद्दल? एवढ्या पैसे. मग शेवटी मी 15 दिवस त्या सचिन मोरेच्या पोल्ट्रीत पक्षी होता, एवढ्या कावत होते. मॅनेजर एवढा कावत होता, अकाउंटंट एवढा कावत होता, एलसी एवढा कावत होता. मॅनेजर रोहिणी कांबळे असेल, अकाउंटंट अतुल सर असतील, अगर त्या सुहास गोरे सर तो आता एलसी म्हणून आलाय, त्याने पण जबरदस्ती केली पक्षी विकायची. कोणीही घेत नाहीत पक्षी. तो स्वतःहून एक पक्षी मागणी घ्यायला आला नाही का? गावात फिरकला सुद्धा नाही. मागणी घ्यायला आला नाही का? मॅनेजर आली नाही. आमच्यावर लागलं जात आहे. शेवटी तेच पक्षी मी सचिन कांबळेच्या पोल्ट्रीत 15 दिवस पडले. शेवटी त्यांनी सांगितलं तुम्ही तुमचं पद खाली करा. शेवटी मग गळ्यातली मी चेन ठेवल्या आणि ते पक्षी 64 रुपयाला सचिन मोरे इथं आहेत, इथं त्यांच्या 7 पोल्ट्री आहेत. त्यांना 64 रुपयाला पक्षी विकलाय आणि वरचं 110 रुपये प्रमाणे ऑफिसला पैसे मी भरले. माझ्या अंगावर त्यावेळी 57,000 आले. गेल्या वर्षीची गोष्ट. आताचं पण हेच राजकारण आहे. आताचं पण त्यांच्यातली एक सहयोगिनी त्यासाठी एवढं राजकारण चालू आहे. त्यांना घेण्यासाठी त्यांनी ह्या वेळी पण आता राजकारण मला CRP करा. जुन्या गावात काम करायचं नाही. मालूमचा अधिकारी कुंदन शिंदे कशाला म्हणतोय जुन्या गावात काम करायचं नाही? गेली 15 वर्ष झालं. हे 15 वर्ष झाले 116 बचत गट करायला मला 9 ते 10 वर्ष गेल्यात. 9 ते 10 वर्ष सस्टेन करायला गेल्यात आणि कशाला सांगतोय तो जुनी गावं सोडा? ह्याने काय काम केलं? ह्यानी पैसे खाण्याशिवाय गटांवरनं योजना आणतात, त्यातनी ह्यानी पैसे लुबाडतात. त्याशिवाय काय काम केलंय तिने? काय काम केलंय? दुसरी गोष्ट, इथं मॅनेजर अकाउंटंट तिथला हे स्टाफ कार्यकारिणी मंडळ, त्यांच्या त्या कार्यकारिणी मंडळामध्ये 20 महिला असतात. त्यातले 4 जणी त्यांना बोलायला पास असतात. त्यांना तिने राजकारण आपल्या सोबत घेतात आणि असं राजकारण करतात. मला सांगितलं जुन्या कागदगावात जाऊ आणि तुमची बदली केली. गेली 8 दिवस झाले मी घरी आहे. आमचे मिस्टर वारलेत. मला 2 मुलं आहेत. माझा एक मुलगा सासूबाईंच्याकडे आहे, एक मुलगा इथं आहे. त्याच्या दोघांच्या शिक्षणाची जबाबदारी माझ्यावर आहे. दोघं पण आता
ऑफिस मला किती देत आहे? महिन्याला 9,834, वर्षाचं किती झालं? 1 लाखापर्यंत जाईल. पण ऑफिस पगार वाढवत नाही, काय नाही, डिव्हिडंड पगार वाढवत नाही का? आम्हाला वर्षाला बोनस वगैरे नाही, काय सुविधा नाही. कशासाठी आहे ऑफिस? हा, महिलांची पिळवणूक करण्यासाठी आहे, महिलांच्या वस्तू लादण्यासाठी आहे. कशासाठी आहे ऑफिस? हा हा, प्रामाणिकपणे आम्ही काम करतोय. त्या ज्या महिलांनी पैसे भरलेत, हजार रुपये असतील, 2-2 हजार असतील, अगर 850 असतील किंवा सेवा शुल्क असेल, का सेवा शुल्क आम्ही भरायचा? का महिलांनी भरायचा? त्यांनी काय सांगितलेलं, सीएमआरसी सस्टेन झाल्यानंतर आम्ही सेवा शुल्क बंद करू. का बंद केलं नाही? का जाऊन विचारलं नाही कार्यकारिणीने? काय बाकीचे कार्यकारिणीने निर्णय घ्यायला येतात, ह्यावेळी निर्णय घ्यायला येत नाही? सेवा शुल्क का बंद केला नाही? आज ऑफिसची एफडी 80 कोटीची झाली. आज कोट्याधीश ऑफिस झालंय. त्याची सखोलपणे, पारदर्शकपणे कुठल्या योजनांमध्ये कुठला घोटाळा झालाय, काय केलंय, हे सगळं सखोलपणे सगळ्याच अधिकाऱ्यांचे आणि सगळ्या मॅनेजरांचे ह्या रोहिणी कांबळे आधी चौकशी व्हावी. कारण तिनं मला ती पक्षी खपवायलाच लावलं. आणि तसेच सेवा शुल्क मी सरळ स्पष्ट बोललेलो, माझे 10 गट बंद आहेत. मी पैसे भरणार नाही, 10 गट पैसे भरणार नाही. आणि हिना महिलांना कुठल्या योजना दिल्या नाहीत. महिलांना एका गटाला तर खुशीच्या त्यांचं पॅन कार्ड काढायचं होतं, ऑफिसचं लेटर लागत होतं. गट तो 8 ते 9 वेळा आला. गटाला असे 4-5 गट येऊन गेले ऑफिसला, कुठल्याही सुविधा नाही. माझ्या गटांचे फॉर्म भरले की रिजेक्ट मारायची. म्हणजे महिलांना कुठल्या जवळ नाही म्हटलं तर हिना 400-500 महिलांचं हिना नुकसान केलंय. पहिली गोष्ट, तिला पहिला ताब्यात घ्यायची आणि ती पहिला मूळ सूत्रधार आहे. आणि तसेच कुंदन शिंगारे, त्याचं पण सगळी सखोल चौकशी करायची. त्याने पहिल्यापासून काय इतिहास केला आणि काय नाही. ज्यावेळी बचत भवन बांधलं त्यामध्ये सुद्धा त्यानं फ्रॉड केलेला आहे. ह्या त्याला साक्षीदार आहे. तुम्ही बोला अण्णा आम्ही. आणि तसेच यामध्ये सखोलपणे चौकशी व्हावी. आणि हे आम्ही सीओ पर्यंत पण जाणार आहे अर्ज द्यायला. तसंच आमच्या सर्व महिला पशुखात्याचं ज्या वेळेला उधारी वसुली झाली नाही त्यावेळेला त्यांनी 2 लाख रुपये सेवा शुल्काच्या अकाउंटवरनं पैसे वर्ग केलं. का? कशासाठी? त्यांनी ह्यांना उधारी वसूल